हा जो मोर्चा निघेल 1 तारखेचा, मी तुम्हाला खात्रीने सांगतो भारताच्या इतिहासातला निवडणूक आयोगाच्या विरोधातला सगळ्यात मोठा मोर्चा असेल. काहीतरी यांचा व्हिडिओ त्यांच्या हाताला लागला असेल. यांची हिम्मत नाही वेगळी लढायची. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला आले आहेत, काय सांगता? मी परत सर्व पत्रकारांना सांगतो की दोन्ही भाऊ हे सतत एकमेकांना भेटणार आणि याच्या पुढे त्या भेटी अजून वाढत जाणार. परंतु त्याला तुम्ही राजकीय दृष्टीने घेऊ नका. आज आईंचा वाढदिवस आहे आणि आईंच्या वाढदिवसानिमित्त त्या आईंना भेटायला बऱ्याच वर्षांनी आले. मला असं वाटतं की पत्रकारांनी आता सवय लावून घ्या की दोन्ही भाऊ एकत्र येत राहणार आणि दरवेळेला येणार त्यावेळेला काहीतरी राजकीय असेल असं पकडू नका. कौटुंबिक भेटी देखील होतात. सण चालू आहेत, वाढदिवस आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला देखील राजसाहेब गेले होते आणि आई तर त्यांच्या मावशी पण लागतात, काकी पण लागतात, त्यामुळे त्याच त्यांच्या वाढदिवसाला आलेल्या. दुसरं मला वाटत नाही दुसरं काय असेल. 1 तारीखला महाविकास आघाडीसह राज ठाकरे देखील निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत महामोर्चा काढला. मला असं वाटतं की हा मोर्चा अतिशय महत्वाचा आहे. आपल्याकडे ज्या वेळेला निवडणुका होतात त्यावेळेला निवडणूक आयोग समोर येते आणि सांगते 100 कोटी लोक, एवढा मोठा मेळावा होत नाही, म्हणजे मतदानाचा एवढा मोठा महोत्सव होतो. पण माझं मी पुन्हा सांगतो की एक माणसाच्या जर 7-8 आणि 8-8 वेळा नाव असेल तर असे बोगस मेळावे होत राहणार. नाही, मी आत्ता इथे बसलो होतो तर इथल्या एका पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मला दाखवलं की इथे पांडुरंग पाटील नावाचे एक नगरसेवक आहेत. त्यांचे एका वॉर्डात 2 वेळा नाव आहेत. एका वॉर्डात, म्हणजे हा जो प्रभाग आहे कोपरी प्रभाग आहे, 2 वेगवेगळ्या याद्यांमध्ये जर त्यांची नावं असतील तर काय आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा ना. तो आमचं मतदान याद्यांवर काम सुरू आहे आणि हा जो मोर्चा निघेल 1 तारखेचा, हा मोर्चा मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भारताच्या इतिहासातला निवडणूक आयोगाच्या विरोधातला सगळ्यात मोठा मोर्चा असेल. आपण जर बघितलं अंबरनाथमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मी माझ्या अनेक व्हिडिओ भाषणांमध्ये मी म्हटलंय की कॅमेरा ऑन झाल्याच्या नंतरच ॲम्ब्युलन्स मधल्या लोकांना मदत मिळावी, ऍक्सिडेंट मधल्या लोकांना मदत मिळावी असं नाहीये ना. कॅमेरा बंद असताना देखील ॲम्ब्युलन्स मधनं लोकांना जाता यावं, ऍक्सिडेंट झालेल्या लोकांना मदत मिळण्यात यावी. मला असं वाटतं की दरवेळेला आमच्या उपमुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ येतात लोकांना मदत करताना. आज त्यांच्याच ताफ्यामुळे एका महिलेचा जीव गेला. जबाबदार कोण? प्रशासन, उपमुख्यमंत्री, की जो नेहमी केला जाणारा दिखावा. तो मी नेहमी म्हणतो की व्हिडिओ चालू करून मदत करण्यापेक्षा व्हिडिओ बंद असताना देखील लोकांना मदत मिळावी आणि त्यांची जीव वाचले गेले पाहिजेत. नाहीतर हा धोटांड आहे, बाकी दुसरं काय म्हणण्यात अर्थ नाही. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत युती करणार नाही, आम्ही स्वबळावर कोण? नाही. मला असं वाटतं की आम्ही अजूनही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू केलेली नाहीये, बरोबर आहे, आणि आम्ही त्यांच्या बरोबर युती करणार असंही म्हटलेलं नाहीये. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या 2 भावांमधल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत उभी आहे. याच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल ते वरिष्ठ लेवलला होईल. आता या विषयावर भाष्य थोडं जास्त होईल. भाईंनी पण आमचा सल्ला आहे की थोडा सबुरीने घ्या. आपण जर बघितलं मुंबई महापालिकामध्ये महायुतीची युती असणार आहे, मात्र ठाण्यामधून देखील चित्र स्पष्ट झालं. मी तुम्हाला परत सांगतो, यांची हिम्मत नाही वेगळी लढायची. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा की यांचे कार्यकर्ते, यांनी सगळे फुगीर भरती केलेले आहेत. आता हे फुटू नयेत म्हणून आम्ही वेगळे लढण्याचा नारा आहे. पण निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी यांच्या बैठका सुरू होणार आणि ही दुसरेही एकत्र लढणार आणि ह्यांच्यात हिंमत असेल तर यांनी वेगळं लढून दाखवावं. सर, एक शेवटचा प्रश्न. मराठी कलाकार महेश कोठाडे म्हणतात की भाजप माझा आहे, भाजपचाच महापौर मुंबईत होणार, असं महेश कोठारे म्हणाले. बहुतेक त्यांचं भ्रमनिराश होईल, कारण अशी काही मुंबईची परिस्थिती नाही आणि हे लाचार लोक आहेत. तो एखादा पिक्चर किंवा काहीतरी यांचा व्हिडिओ त्यांच्या हाताला लागला असेल आणि म्हणून ते भक्त झाले असतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.